आखाती देशातील युद्धाचा फटका पिंपरी चिंचवडमधील लग्न सराईला देखील बसलेला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकतो पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी भागामध्ये माने कुटुंबियांच्या मुलीचं जे आहे ते या ठिकाणी लग्न आहे. मात्र त्यांना आता गॅस सिलेंडरचा जो आहे तो या ठिकाणी पुरवठा जो आहे तो झालेला नाही. त्यामुळं येणाऱ्या पाहुण्यांना जेवण जे आहे ते या ठिकाणी मिळेल का नाही ही शंका देखील या ठिकाणी आता उपस्थित होत आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मुलीचे काका आहेत. सर, काय सांगाल, कधी लग्न आहे आणि काय अडचण जी आहे ती सुरू झालेली आहे आता? लग्न आता येत्या रविवारी आहे, म्हणजे आता 2 दिवसांनी 3 दिवसांनी लग्न आहे. आणि अडचणी अशा झाल्यात की आम्ही सगळं हॉल बुक केलाय, कपडे ते सगळे घेतलंय, सगळे पाहुणी मंडळी आता घरात पोहोचले, म्हणजे लांब लांबचे पाहुणे ते घरात पोहोचलेत. आणि प्रॉब्लेम असा आला की केटरर्सवाला म्हणतोय की मी केटरर्स जेवण करून देतो, पण सिलेंडर तुम्ही आणून द्या. आता सिलेंडर कुठून आणून द्यायचं ही मोठी पंचायत. कालपासून मी जवळ 10 सिलेंडरवाल्यांना भेटलोय आणि विचारलं की बाबा मी माझ्याकडनं पैसे डबल घ्या, ट्रिपल घ्या, पण मला सिलेंडर द्या. ते म्हणतात नाही, सिलेंडर मी देऊ शकत नाही. आता माझ्यासमोर हा प्रश्न पडलाय की आता हे सगळं आलं, लग्न कसं करायचं आणि 3 दिवस कार्यक्रम आहे, इथं जेवायला कसं घालायचं, हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सुरू आलाय. काय पर्याय त्याच्यावर तुम्ही काढला आता? कारण की आता पाहुणे यार असतात, लग्न म्हणलं तर अनेक ठिकाणाहून पाहुणे येतात. काय पर्याय काढले त्याच्यावर? आता पर्याय म्हणजे आता कोणाला सांगावं नाही सांगावं हा प्रश्न पडतोय. पण काल मी जवळजवळ एक काळेगाव म्हणून एक गाव आहे, तिथं मला असं कळालं की तिथं काहीतरी शेगड्या मिळतात ज्या काहीतरी आधुनिक आहेत, म्हणजे लाईट वरती पण आहेत. पण तिथं मी काल रात्री मित्रासंग जाऊन कोळशावरच्या शेगड्या, आता एवढ्या वर्षानंतर त्या कोळशावरच्या शेगड्या मी अक्षरशः रात्री प्रवास जाऊन सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत घेऊन आलोय. केटरर्स वाल्याला म्हटलं तर हा पर्याय मी काढलाय, पुढचं तू कर. आता तो म्हणतोय बघू आपण प्रयत्न करू. आता आलेत मला कार्य तर पार करायचे, मग ते चाललंय सगळं, आता बघूयात. घरातल्या गृहिणी देखील आहेत. ताई, काय सांगाल, आज लग्न आहे, 2 दिवसावर लग्न आलंय, घरी पाहुणे आहेत, काय अडचणी निर्माण झाल्या? युद्धाच्या पार्श्वभूमीवर सिलेंडर असेल किंवा काय अडचणी येतात? मेन म्हणजे सिलेंडरच बुक होत नाहीये आणि आता पंचायत आलेल्या पाहुण्यांची गैरसोय होऊ नये आपल्याकडून. त्यांना तर जेवण वगैरे व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यांच्याकडं, तर सिलेंडर शक्यतो मिळायला पाहिजे. ती मेन गोष्ट आहे. गृहिणीला तर सिलेंडर शिवाय काहीच होणार नाही, स्वयंपाक होणार नाही. मध्यमवर्गीयांना तो पाहिजेलच आहे. त्यामुळे लवकर म्हणजे सिलेंडरची तर सोय करायलाच पाहिजे सरकार. नक्कीच आपण पाहिलं तर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका जो आहे तो आता लग्न सराईमध्ये देखील बसण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवडमधील काळेवाडीमधील माने कुटुंबीय जे आहे ते त्यांच्या घरी विवाह सोहळा आहे. मात्र स्वयंपाकासाठी सिलेंडर जे आहे ते त्यांना या ठिकाणी मिळत नाही आहे. आचार्याकडून सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही सिलेंडरची व्यवस्था करा, मी स्वयंपाक करतो. मात्र आता ते देखील माने कुटुंब देखील या ठिकाणी आता हतबल झालेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विशाल शिंदेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.